मतदान केंद्रांवरती सध्या गोंधळ पाहायला मिळतोय। काही ठिकाणच्या ईव्हीएम मशीन बंद पडल्यात, तर काही ठिकाणी ईव्हीएमचा जो काही क्रम आहे तो उलटा सुलटा असल्यामुळे अनेकदा कन्फ्युजन तयार होताना पाहायला मिळतंय। माझ्याबरोबर काही मतदार आहेत जे आता मतदान करून आलेत। खरंच त्यांना अशा पद्धतीचा कुठल्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागलंय का त्यांना विचारणार आहोत। तुम्ही मतदान केलंय, काय नेमकं कशी प्रक्रिया सुरू आहे आणि खरंच किचकट वाटतंय का काही? थोडंसं डिफिकल्ट वाटतंय, पण सगळ्यांनी असं व्यवस्थित वाचल्याच्या नंतरच तुम्हाला कळेल की आपल्याला कुणाला मतदान आपलं करायचं आहे आणि आपण व्यवस्थित वाचायचं आणि मगच आपलं मतदान दिलं पाहिजे। अन्यथा तुम्ही येणार कुठल्याही बटनला दाबायचं आणि मतदान करून जायचं नाही। व्यवस्थित वाचायचं, आपल्या मतदाराला व्यवस्थित मत द्यायचं आणि मगच तो बदल वाचतो आणि मग बाहेर यायचं। तसं बाहेर यायचं नाही। पण आता तुम्ही म्हणलात की थोडंसं कन्फ्युजन होतंय, काय नेमकं कन्फ्युजन आहे? आपला मतदान थोडासा खाली वाटतो। जो आपला उमेदवार आहे पुढे यायच्या ऐवजी मागे खालच्या याला आहे, तर त्यांनी आपण मतदान करताना आपला उमेदवार कुठे आहे ते बघायचं, व्यवस्थित वाचायचं आणि त्यानंतरच मत करायचं। कन्फ्युजन म्हणजे काय होतं की आपल्याला कुठं मतदान करायचं हा गोंधळ तिथे येतो। ABCD वाईज वेगवेगळं डिवाइड केलेलं आहे का? हो, तशाच पद्धतीने आहे। फक्त लक्षपूर्वक देणं खूप गरजेचं आहे। अच्छा, म्हणजे उमेदवार पण खूप जास्त असल्यामुळे कुठेतरी खूप उमेदवार असल्यामुळे, अपक्ष असल्यामुळे खूप गोंधळ होतो। तो गोंधळ न करता आपण व्यवस्थित मतदान करणं हे खूप गरजेचं आहे। तू काय सांगशील दादा? तू सुद्धा मतदान केलेलं आहेस, पहिलीच महानगरपालिका असेल? नाही, ह्याच्या आधी मी पहिल्यांदा लोकसभेला पण केले, महानगरपालिका महानगरपालिका पहिल्यांदाच आहे। पहिलाच अनुभव होता, 4 उमेदवार निवडायचे होते। तसं काय आलं नाही विशेष काही, चांगला अनुभव होता। फक्त नीट वाचावं लागतं, कारण स्टार्टिंगला कळत नव्हतं, पण व्यवस्थित वाचल्यानंतर कळतं की कुठला उमेदवार कुठल्या रांगेत आहे ते। आपण बघतोय की बऱ्याचदा तरुण, जसं मी आधी म्हटलं की तरुण मतदार फारसे बाहेर पडत नाहीयेत, तर तू आताही बघतोय की तू एकटा आलायस, म्हणजे असं कुणीतरी सोबत लागतं अनेकदा की सोबत कुणी असेल तर मग जाऊयात वगैरे। तू काय सांगशील इतरांना? मी आता माझ्या मित्रासोबत आलो होतो, तो आता आत गेलाय। पण तरुण वर्ग मला हे कळत नाहीये की त्यांना सुट्टी एन्जॉय काय करायची। त्यांना इलेक्शन डे म्हणजे ॲज अ हॉलिडे वाटतो, पण हे अतिशय चुकीचं आहे। प्रत्येक तरुण वर्गाने 5 ते 10 मिनिटं लागतात वोटिंगला, फार वेळ लागत नाही। तुम्ही इलेक्शन, कारण आपण ज्यांना निवडून देतो ते आपले पुढचे विकास ठरवतात। मग आपण कुठला राईट्स आहे, भले तुम्हाला कोणाला निवडून नाही, पण तुम्ही वोट करून या, असं माझं स्पष्ट मत आहे। म्हणजे असं एक नवीन सध्या एक ट्रेंड पाहायला मिळतो की वी आर नॉट इन पॉलिटिक्स असं म्हटलं जातं, आणि हे खूप कूल वाटतं की आम्हाला नाही कळत ते राजकारणातलं, आम्हाला त्याच्याविषयी काही बोलू नका। तू काय सांगशील? हे बघा, हे चुकीचं आहे। कारण मी काय म्हणलं, कुठलंही क्षेत्र वाईट नसतं, क्षेत्रातली माणसं वाईट असतात। आता तुम्ही म्हणत असा पॉलिटिक्स इज आर नॉट आर लाईफ पार्ट, खरं आहे, सामान्य माणसांनी पडू नाही त्यात, पण असं नाही आहे। आपल्यातलाच उद्या एकाला इच्छा असेल करिअर करायची, तर ते चांगली गोष्ट आहे, मोटिवेट करा। प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू आहेत, चांगली वाईट। वाईट बाजू नका, चांगली बाजू बघा, तसं अकॉर्डिंग काम करा, वोट्स करा, नवीन चेहऱ्यांना संधी द्या। आता सोशल मीडियावर जे येत असेल ते सोशल मीडिया बाजूला ठेवा, रिअल लाईफ बघा। तुमच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, तुमचे उमेदवार कसे, ते काम कसे करतात, तुमच्या रस्त्यांची अवस्था कशी आहे, ही नीट बघितलं पाहिजे आणि मग वोट काय। असं म्हणणं चुकीचं आहे मी वोट करणार नाही, प्रत्येकाने वोट केलं पाहिजे, 100% मतदान व्हायला पाहिजे आणि त्याच प्रकारे रिझल्ट्स लागतील, तुम्हाला दिसतील तसे अकॉर्डिंग। नक्कीच आपण बघतोय दिलीच पाहिजे, पण नवीन चेहऱ्याला संधी देणं खूप गरजेचं आहे। कारण की नवीन जो आलेला आहे युवा, त्यांना जर आपण मतदान केलं तर ते नवीन आपल्यासाठी काही गोष्टी घडवू शकतात। नक्कीच आपण बघतोय की सगळ्याच मतदान केंद्रांवरचा उत्साह आहे आणि मतदारांची संख्या ही वाढताना पाहायला मिळते। सकाळी थोडेसे कमी संख्या होती, मात्र आता दुपारपर्यंत ही संख्या पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळू शकते। ज्या ज्या मतदान केंद्रांवरती अशा पद्धतीने गोंधळ झालाय, कुठे ईव्हीएम बंद पडलेत, कुठे आणखी काही झालेलं आहे, कुणाची नावं सापडत नाहीयेत, अशा मतदान केंद्रांवरती 1 तासाचा वेळ वाढवून देण्यात यावा किंवा जेवढा वेळ या सगळ्या गोंधळात गेलाय तो सगळा स्पॅन जो आहे तो पुढे भरून काढला जावा, अशी मागणी जी आहे ती तिथल्या मतदारांकडून आणि उमेदवारांकडून केली जाते। त्यामुळे अर्थात या सगळ्याच्या नंतर आता पुण्यामध्ये किती टक्के मतदान होतं हे पाहणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तुम्हाला आवाहन करतोय की तुम्ही सुद्धा घराच्या बाहेर पडा आणि तुमचा जो काही मतदानाचा हक्क आहे तो नक्की बजावा। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत,
टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.